हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. सो आज आपण आहे ना लंच बनवणार आहे. सिंपल अँड इझी लंच बनवणार आहे. जसं की लाईट लंच बनवणार आहे, नॉट हेवी लंच. ओके. सो साधी पोळी बनवणार आहे, फिक्का वरण बनवणार आहे, वांग्याची सुकी भाजी बनवणार आहे. इझी अँड सिंपल वेमध्ये क्विक रेसिपी करणार आहे आज आपण. सो तुम्हाला मी आज रेसिपी शेअर करणार आहे वांग्याची. मग आज तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून जा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप लवकरात लवकर बनून जाईल. सो रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघून जा. स्टे ट्यून. चला आपण वांग्याची भाजी बनवू. तर सगळ्यात आधी इथे आहे ना आपण पीठ मळून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घेतलंय आणि ह्याला चांगलं सॉफ्ट मळून घेऊ. चला आता पोळ्या करून घेऊ. तर इथं आपले पोळ्या झालेले आहे रेडी. आता चला आता आपण वरणाला फोडणी देऊ. चला बघू आता. चला आता वरणाला फोडणी देऊ. सगळ्यात आधी थोडंसं तेल टाकून घेऊ. तर तेल गरम झाले का थोडेसे जिरे, राई टाकून घ्यायचं. ते तडतड झाले का मग थोडंसं लसूण टाकून घ्यायचं आणि फोडणीतच कोथिंबीर टाकून घ्यायची. छान स्वाद येतं. आणि एक 4-5 मिरच्या घालून घ्यायची हिरव्या आणि परतवून घ्यायचं त्याला. चांगलं परतवून झालं का मग ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि आपलं शिजवलेलं वरण पण टाकून घ्यायचं. आणि आपल्याला स्वादानुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्याला चांगलं फिरून घ्यायचं. आणि इथं आपलं सपक वरण रेडी झालेलं आहे. चला आता आपण भात लावून घेऊ. मी तर आता 1 वाटी भात घेतलेला आहे, तांदूळ घेतलेला आहे. आता मी तर तांदूळ चांगलं धुवून घेतलेलं आहे. मी 1 वाटी तांदूळ घेतले म्हणून 2 वाटी पाणी घालते आणि थोडंसं मीठ घालून याला असं फिरून घ्यायचं एकदा. आता आपण भात पण शिजवून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण ना शेंगदाणे कुटून घेऊ. खलबत्त्यात जाड जाड कुटून घ्यायचं. तर चला सगळ्यात आधी आपण आता ना वांग्याची भाजी करून घेऊ. आता मी तेल तापवलंय, त्याच्यात थोडंसं तेल टाकून आणि आपल्याला ना वांग्याच्या भाजीसाठी थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. बारीक कांदा चिरून घ्यायचं, बारीक टमाटा चिरून घ्यायचं आणि थोडंसं लसण लागेल आपल्याला आणि असे वांगे चिरून घ्यायचे. त्यानंतर आहे ना आपल्याला इथं शेंगदाण्याचं कूट लागेल, जाड जाड दळून घेतलेला. आता ह्याच्यात आपल्याला ना थोडंसं लाल तिखट घालायचंय, थोडीशी हळद टाकायची आणि ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं.
आणि थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं आणि ह्याला चांगलं काढून घ्यायचं. असं चांगलं काढून घ्यायचं. थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं ह्याच्यात. तर आता ना हे शेंगदाण्याच्या कुटाला चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं. आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं का जे वांग्याला आपण कट केलं होतं ना, 2 कट केले दिले होते ना त्याला, त्याच्यात असं चांगलं भरून घ्यायचं. तर इथं ना तेल गरम झालं, याच्यात राई जिरा टाकून घ्यायचं, लसूण टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची. आणि कोथिंबीर टाकल्यावर ना ह्याच्यात टोमॅटो टाकायचं सगळ्यात आधी. त्याला तळून घ्यायचं चांगलं. तळणं झालं का ह्याला 2 मिनिट परतवून घ्यायचं. आणि ह्याच्यानंतर कांदा पण टाकून घ्यायचं आणि त्याला पण चांगलं परतवून घ्यायचं 1 2 ते 3 मिनटं. त्यानंतर मी परत एकदा साधे मसालेच घालणार आहे आपले. त्यात आपण हळद टाकले, थोडीशी लाल तिखट पण टाकलेली आहे त्याच्यात. अजून थोडंसं मीठ पण घालून घेतलं आहे. ऑलरेडी आपण घातलेलं आहे, तरी पण मी घातलं आहे कारण मी त्याच्यात कमी घातलं होतं थोडं. मला फोडणीत टाकायचं होतं म्हणून मी अजून थोडंसं टाकलेलं आहे. सो तुम्ही जर फोडणीत टाकायचं नसेल तर तुम्ही त्याच्यातच बरोबर टाकून घ्या. तर मी तर साधे मसाले घालून झाले माझे. आणि जे आपण वांगे भरलेले होते ना ते पण ह्याच्यात टाकून घ्यायचं. मी भरलेले वांगे कायला करते, कारण वांग्यामध्ये पर्यंत ते सगळं आपण केलेलं स्वाद जायला पाहिजे म्हणून मी कट मारून तसं त्याला हे करते. नाहीतर तुम्ही असं डायरेक्ट पण शेंगदाण्याचं कूट घालू शकते. तर आता मी इथं सगळं घातलेलं आहे. याला 2 मिनिट परतवून घ्यायचं आणि 5 मिनिटाला झाकून घ्यायचं. ह्यानंतर परत एकदा खोलून त्याच्यात थोडं पाणी टाकून आणि थोडं शिजू द्यायच्या वांग्याला. वांगे शिजले का, आम्हाला अशीच आवडती म्हणून मी जरा घट्टच करते भाजी. नाहीतर ना तुम्ही पातळ पण करू शकते. अजून थोडं पाणी घालू शकते, पण गरम पाणी घाला. थंड पाणी स्किपच करा, अवॉइड करा. आणि इथं आपली वांग्याची भाजी झालेली आहे. सो हे होती आजची आपली रेसिपी. चला आता आपली वांग्याची भाजी तर झालेली आहे. चला आता आपण ह्याला टेस्ट करून बघू कशी झाली आहे. तर आपलं लंच रेडी झालेलं आहे. हे आमचं रोजचं लंच आहे, असं आम्ही असंच करतो. इथं वांग्याची भाजी आहे, मुगाची उसळ आहे, वरण केलेलं आहे, भात आहे, पोळी आहे. मी थोडेसे पापड पण तळून घेतले. इथं जवसाची चटणी आहे आणि थोडीशी दही आहे. दही ना दुपारी एक टाईम दिवसातून 1 टाईम खाल्लेलं खूप चांगलं असतं. हे होतं आमचं आजचं लंच. चला टेस्ट करू आता त्याला. चला टेस्ट करून बघू आता. सगळ्यात आधी वांग्याची भाजी खाऊ. खूप छान झालेली आहे वांग्याची भाजी, पण मस्त झालेली आहे. आता मुगाची उसळ टेस्ट करू. हे पण एकदम भारी झालेली आहे आणि खूप हेल्दी पण असतं. आता आपण वरण भात पण टेस्ट करू. हे पण छान झालंय. सो हे होतं आजचा आमचा लंच. आणि जर तुम्हाला मुगाची उसळ आणि जवसाची चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.